नाही, आम्ही सिनेमा सुरू होतो ना, सगळ्यात पहिल्यांदा इंडियन आर्मीचे विशेष आभार मानलेले आहेत. कारण त्यांच्याशिवाय आम्ही हा सिनेमा पूर्ण करू शकलो नसतो. त्याला ठामपणे माहीत होतं की त्याला काय करायचं आहे, तो कसं करणार आहे, सगळं त्याला माहीत होतं. मला कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं तो कधी शिकला, माझ्या नकळत कधी त्यांनी ते पाहिलं. असं काही सांगितलं पण होतं का की शरद बोंक्षेचा मुलगा आहे असं काही सांगायचं? नाही, ते पण सांगितलेलं होतं. या नावाचा फायदा नाही करायचा. बाईक चालवणं हा एक वेगळाच प्रकार आहे कधी माझ्या वाटलं होतं असा एक रोल पण कराल तुम्ही? परत तुम्ही किती मधल्यावर राहता? मी ना हां कुठे मुंबईत हां 15 15 15 म्हणजे 15 मधल्याची उंची बघायची सवय. हे कशाला 14,000 फुटावर कोण कशाला बघताय? मी तर पहिल्याच मधल्यावर राहतो. सगळं तयार ठेवलं, उकळतं पाणी. त्यांनी कुठे आहे तुमचा रस्ता? त्या तिकडे. म्हणजे हातवर कट 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 असं करत ते एकदा तर बाबा संपलं. म्हणजे हा सिनेमा नुसता बघावा नाही, तर हा बघण्यासारखा सिनेमा आहे. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. नवशक्तीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि खरं तर आपण त्यांच्या सगळ्यांचीच कलेच्या क्षेत्रातली मुसाफिरी आपल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. पण आता बंजारा या सिनेमातून यांची भटकंती ती कशी रंगली आहे हे आपण पाहणार आहोत. हे सगळे दिग्गज आता आपल्यासोबत आहेत. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मला असं वाटतं की हा नटसंचच इतका कमाल आहे की म्हणजे स्नेह खूप लकी आहे. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं की असेही तुम्ही किती वेळा दौरे एकत्र केले असतील आणि त्यांच्याही आठवणी असतील. आणि आता हा एक सिनेमाच सुंदर भेटीला आलाय. आधी शरद सर तुम्हीच आधी सांगा, हे सगळं कसं जुळून आलंय काय? काही आम्हीच तिघंजणं, म्हणजे मी आणि सुनीलनी काम केलेलं आहे. एका कुंकू नावाचे 2 वर्ष आम्ही सलग एकत्र होतो. एक नाटक पण केलं आहे आम्ही. झोकामध्ये होतो आम्ही. अरे काय बात आहे. हा हा हा. आणि भरतने मी 1-2 सिनेमे एकत्र केले होते. पण तसं एकत्र रोल असे नव्हते. ते एका सिनेमात होतो आम्ही. 1-2 सीन आम्ही एकत्र केले असतील. मैत्री आमची अगदी एकांकिका स्पर्धांपासूनची मैत्री आहे. संजय आणि मी पण एकत्र नाटकात काम केलं आहे. अगदी मी कोणी नव्हतो, मला कोणी ओळखत नव्हतं. तेव्हा संजय स्टार होता मोठा, आणि तेव्हा त्यांनी मला एका रमले मीमध्ये जे काय सांभाळून घेतलं आहे, अशी ती आमची तेव्हापासूनची मैत्री आहे. आणि संजय मोने असा एक माझा मित्र आहे ज्यांनी माझा नथुराम गोडसेचा पहिला प्रयोग बघितला आणि 25 वर्षांनंतरचा शेवटचा प्रयोग बघितला. असा एक अवलिया माणूस आहे हा. आणि त्यामुळे आमची मैत्री आहे. आणि माझ्या मुलांनी सिनेमा लिहिला आणि मग आम्हाला 2-4 वर्षाच्या अनेक कसरतीनंतर, अनेक नकारानंतर आमच्या रोहिणीताई तयार झाल्या. रोहिणीताई पटवर्धन सांगलीच्या त्या निर्मात्या म्हणून तयार झाल्या. आणि मग आता कास्टिंग करायचं, तर मग त्यांनी मला काही नावं त्याच्या डोक्यासमोर होती ती सगळी सांगायला सुरुवात केली. म्हटलं सगळे मित्र आहेत माझे, कोणाला फोन करू सांग मी. आणि म्हणाला आधी भरत काकाला फोन कर, मग सुनील काकाला कर, मग संजय काकाला कर. त्याच्या मी अजिबात त्या भानगडीतच पडलो नाही मी. त्यांनी पूर्ण कास्टिंग त्याच्या डोळ्यासमोर होतं. पूर्ण तो भयंकर आत्मविश्वासाने हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याला कसलीही शंका नव्हती. त्याला स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल त्याच्या मनात दोलायमान असं काहीच नव्हतं. त्याला ठामपणे माहीत होतं की त्याला काय करायचं आहे, तो कसं करणार आहे, सगळं त्याला माहीत होतं. मला कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं तो कधी शिकला, माझ्या नकळत कधी त्यांनी ते पाहिलं काय माहीत नाही. पण त्यांनी 7-8 वर्ष जवळजवळ उमेदवारी केली. असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. काही ॲड फिल्म्स त्यांनी असिस्टंट म्हणून केल्या. आर्ट डिरेक्टरला तो असिस्टंट म्हणून होता. त्यांनी काही वेळेला कॉस्ट्युमला कोणी नसेल तर कपड्यांना इस्त्री बिस्त्री पण त्यांनी मारलेली आहे. इतकं सगळं केलं. हे तुमचेच संस्कार आहे. तुम्ही त्याला असं काही सांगितलं पण होतं का की शरद बोंक्षेचा मुलगा आहे असं काही सांगायचं? नाही, ते पण सांगितलेलं होतं. या नावाचा फायदा नाही करायचा कुठेही. सांगा स्नेह बोंक्षे माझं नाव आहे म्हणावं आणि काम करतो. तुला तुझी जागा, तू कोण आहेस, तू किती पाण्यात आहेस, ते सगळं तुला कळेल. तू माझा मुलगा म्हणून गेलास तर कदाचित तोंडावर सगळेजण फार छान छान बोलतील आणि ते खोटं खोटं असेल सगळं. तर तसं नको करूस, तू काम कर. त्यांनी काम त्याला कधी सांगितलं होतं सुरुवातीच्याच टप्प्यात? हां, त्यांनी ते कॉलेजमधलंच मला फोन आला होता मला आणि बायकोला की अटेंडन्सच नाही तुमच्या मुलाचा, तर तुम्ही येऊन भेटा. परीक्षेला कसं बसायला देणार त्याला? मग आम्ही दयामाया करून त्याला एकदा एक परीक्षेला दिसेल बसलेला. दुसऱ्या परीक्षेच्या वेळेला पुन्हा फोन आला की तो येतच नाही. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुला? तू कॉलेजला जातोस सकाळी, तू जातोस कुठे मग तू? तर तो मला जातो नाही, मी कॉलेजमध्येच जातो, पण मला ते तासाला बसायला मजा नाही येत, मला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, मला सिनेमा करायचा आहे. म्हटलं आयला, म्हटलं बरं मग काय सिनेमा करायचं म्हणजे काय करायचं आहे? आणि मग त्यांनी जे एक त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, मी अचंबित झालो.
त्याला त्याच्याशी जर सिनेमा या विषयावर जर तू कधी Word बोलायला cinema पण, हां तू जर कधी बोलायला बसलीस तर तू आश्चर्य तुला वाटेल की एवढं याला माहिती आहे, प्रचंड माहिती आहे त्याला. त्याला जगातला कुठला सिनेमा कोण ते काय नावं पण मला त्या नटांची घेता येत नाहीत, त्या दिग्दर्शकांची, ते ऑस्कर कसा मिळाला, मग त्याचं मेकिंग काय होतं, आधी सगळं त्या मोबाईल आणि लॅपटॉपवरती इंटरनेटमुळं जग सिनेमाचं सगळ्याच बाबतीत इतकं जवळ आलं आहे. तुम्ही चांगला वापर केलात तर मग स्नेहसारखा एक लहान वयामध्ये तुम्ही दिग्दर्शन करू शकता, आणि जर घाणेरडा वापर केलात तर आयुष्य बरबाद होऊ शकतं. ते तुमचा वापर करण्यावरती आहे. आणि मग मी त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. आणि आज आता झालं 3 दिवसांनी 16 तारीख आली, सिनेमा रिलीज होणार आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या मित्रांनी एवढी मदत केली आहे की काय विचारू नकोस. पैशापासून म्हणजे आता या सगळे स्टार आहेत हे, म्हणजे मी पण साधारण समकालीन आहे, समवयीन. मला माहिती आहे साधारण लोक किती पैसे कुठे घेतात, किती द्यायला पाहिजेत, आणि मग हे सगळं बजेट आपलं बसेल का. थोडीशी धाकधूक होती. मैत्रीचा गैरवापर करायचा नव्हता. मैत्रीमध्ये माझ्या मित्रांनी गैरवापर करून घेतला आहे, तसा मला माझ्या सिनेमात निर्माता म्हणून अजिबात करायचा नव्हता. पण या सगळ्यांनी म्हणजे लिमिटच्या पलीकडे जाऊन मला सहकार्य केलं. मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. भरत सर, एकीकडे आता थांबायचं नाही खूप छान चालू आहे, तिकडेही एक तुमची पूर्ण वेगळी भूमिका आहे, आणि इथे तर तुम्ही थेट बाईकवर निघालेला आहात. आत्ता आपण म्हणतो माउंटन्स कॉलिंग आणि जेनझी वगैरे सगळे निघतात माउंटन्सच्या शोधात, आणि इथे मला हे खूप छान वाटतं की तुमची पिढी निघालेली आहे त्या बाईकवर एका छान बर्फाच्छादित प्रदेशात. तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमच्यासाठी? काय नक्कीच बाईक चालवणं हा एक वेगळाच प्रकार आहे. कधी वाटलं तर असा एक रोल पण कराल तुम्ही? नाही, मी पिक्चरमध्ये वगैरे चालवली आहे बाईक, पण ते असं जरासं एवढं इथून त्या पॉईंटपर्यंत यायचं आहे, तिथपर्यंत मी फर्स्ट गिअर टाकून असं आणलं की मग कोणाला लगेच बोलवतं पकडायला वगैरे. एवढे शॉट्स दिलेत मी. पण डबल सीट घेऊन आणि त्या माउंटनमधनं चालणं, एक तर बरं तो रस्ता डांबरी रस्ता पण नाही ना, मातीचा रस्ता आहे, तो खडकाळ रस्ता आहे, दगड वर खाली वर येतात वगैरे, सरकली तर सरकू शकतो, त्यामुळे टेन्शन होतं. आणि मी सरकलो पण आहे अगदी एंडच्या शॉटला वगैरे पिक्चरमध्ये दिसत नाही, पण आम्हाला माहिती जरासं हळूच सरकला आणि हळूच खाली हे टाकलं. एक्सपिरियन्स नेहमीच आपण नवीन गोष्टी ज्या काही घडत असतात आपण एक्सपिरियन्स घेतच असतो, पण तिथे जाऊन एक चांगला एक्सपिरियन्स मिळाला म्हणजे सिक्कीम बघायला मिळालं. आणि चित्रपटात तो दिसतोय सिक्कीम आपल्याला किती सुंदर आहे आणि काय स्वर्ग आहे, तर ते पाहण्याचा योग आला, एवढं मात्र खरं. आणि निमित्त होता हा चित्रपट, आणि हा चित्रपट स्नेहने ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली त्या पद्धतीने गोष्ट मांडली आहे. 3 मित्रांची गोष्ट आहे, आमच्या तिघांच्या तरुणपणाची गोष्ट आहे ती, आणि त्याने ती इतकी छान मांडली आहे. आणि आमच्या तिघांचे ज्यांनी तरुणपणाचे रोल केले आहेत त्या तिघांनी उत्तम काम केलं आहे. कदाचित त्यांच्या कामामुळे आम्ही आहोत असं करेक्ट वाटू शकते. मी आता हे म्हणू का की भरत जाधव 2.0 आम्हाला पाहायला मिळतात आता सगळीकडे, कारण तुमच्या सगळ्याच वेगवेगळ्या भूमिका आता दिसत आहेत, तर त्याबद्दल काय? नाही ग, चांगलं आहे ना ग, चांगलं काम आलं की चांगलं करायला मजा येते. मी मध्ये अस्तित्व नाटक केल्यामुळे हा फरक पडला खूप. आता बहुतांशी तरुण जे दिग्दर्शक आहेत किंवा कोणी, त्यांना निदान तेवढं तरी वाटलं की हा वेगळं काही करू शकतो तर चला आपण ह्याला कधी वेगळं देऊया. आणि माझ्याकडे आता सगळी तशीच चित्रपट वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे यायला लागलेत. माझ्याकडे खूप चांगली गोष्ट आहे की लोक त्या अनुषंगाने विचार करतात. जसं आता थांबायचा रोल त्यांनी मला काही विनोद नाही, काही नाही, त्यात तो छान रोल त्यांनी दिला. अजून काही चित्रपट आता माझ्यासमोर येत आहेत, आणि जे काही येत आहेत चित्रपट जे मी आधी केलेले आहेत त्यांना आता मी नाही पण म्हणायला शिकलो आहे चांगल्या पद्धतीने, की आता नको करूया, ते चांगले येतात चांगल्या पद्धतीने. तू चांगलं दिलं काय ते वेगळं दाखवते, लोक वेगळ्या पद्धतीने स्वीकारतायत, याच्यात जास्त आनंद आहे. वा. आणि संजय सर, सिक्कीमचा तो प्रवास कसा होता? हाय अल्टिट्यूड सॉरी, आणि अस्तित्व इथे आहेत म्हणून म्हणतोय मी. स्पर्धेला परीक्षक दोघेही होते. संजय दादा एका वेगळ्याला होता आणि सुनील एका वेगळ्याला होता. ह्यांनी पण मला ते बक्षीस दिलं, म्हणजे ह्यांनी पण दाखवलं की बाबा नाही हा कधी वेगळं करतोय. कशी बक्षीस मिळाल्याने काय होतं ते काय आपल्या नकळत ना आपल्याला एक कॉन्फिडन्स वाढतो, प्रोत्साहन, आणि त्या कॉन्फिडन्समुळे बाकीची कामं यायला वेलकम होतं. आता लकीली बाजूला आहेत पण पटकन बोललो. आम्ही जेव्हा परीक्षकात होतो, आम्ही जेव्हा निकाल लावायला बसलो तेव्हा समजा 25 बक्षिसं असतील, त्यातलं एक ठरून गेलं होतं. त्यामुळे भरतचं पहिल्यांदा मी आभार मानतो की आमचं काम त्यांनी 1.24% कमी केलं होतं. उरलेलं 24 बक्षिसाचं सगळं निकाल लावायचा होता. उत्तम काम केलं होतं त्यांनी. आता या चित्रपटामध्ये कुठल्या नाटकाबद्दल? अस्तित्व. अच्छा. हा जो बंजारा नावाचा चित्रपट आहे
तो मी घेतला त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे शरद आणि आम्ही एकत्र काम करायचो. त्याच्यानंतर एकत्र काम नाही केलं, पण जातो येतो ना प्रयोगाच्या आधी भेटतो आम्ही. तेव्हा 1-2दा मला आठवतं दीनानाथला कुठेतरी एवढासा त्याचा मुलगा त्याच्याबरोबर आला होता, खूपच लहान. आणि एक दिवस त्याचा आज्ञा वजा विनंती वजा हुकूम वजा असा एक स्वर आला की मी एक सिनेमा करतोय, त्यात तुम्हाला काम करायचं आहे, 2 दिवसाचं काम आहे फक्त. म्हटलं बरं, पाहुणा कलाकार वगैरेच असं. मी म्हटलं बरं, पण म्हणजे मी कलाकारासारखं वागायला पाहिजे ना चित्रीकरणाच्या, का पाहुण्यासारखं वागू? हो नाही हो का आणि म्हटलं कुठे आहे? तो म्हणाला आपलं शूटिंग आहे गंगटोकला. गंगटोकला चित्रीकरण म्हटल्यानंतर मी काय पुढचा म्हणायचा विचार मी करतो का, कारण कॉलेजमध्ये असताना मी 26 वेळा सिनेमा बघितला होता, जूल थीफ नावाचा. त्याच्यावर एक वाक्य होतं की जूल थीफ वो तो गया गँगटोक में, हमारी सरकार बात करे, टांग 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 ट्रॅक 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 अशा म्युझिकमध्ये गँगटोक दाखवतात. म्हणजे अरे गँगटोकला आपण परत कधी जाणार? जिथे स्वतः देवानंद गेले, नासिर हुसेन, इतर कलाकारांना चित्रपटाचा भाग होता म्हणून न्यावं लागलं, पण तिकडे आपण जाणार गँगटोक. मग 0 सपाटीवरनं मी विमानात बसलो आणि मग ते काही 1000 फुटावरून खाली बागडोगरा नावाच्या इकडे आलं आणि तिकडनं चालतोय चढतोय 1 2 3 4 5 6 एक 200-250-300 वळणापर्यंत मी मोजलं. मग मला पुढे त्याचे मोजता येतं, पण मी विसरलो मोजायचं. जातोय तो ड्रायव्हर होता आमचा विजय सिंग. म्हटलं कब आएगा? अभी आएगा ना करत ते संपेच ना. बरं, आपण जे ज्याला आपण चावट खाणं म्हणतो, मॅगी नंतर ते पॉपकॉर्न, तसे लोक भरभरून खात होते. काही लोक आपल्याला काय सवय म्हणजे कधी प्रमुख पाहुणं म्हणून गेलो तर शाल दिले तरी म्हणजे कपाळावर आठी येते. तिथे काय आपण थंड कपडे असणार घरात. तरी मी घेऊन गेलो होतो. शेवटी काही वेळाने अतर्क्य असं काहीतरी खाणं येत होतं, वेगवेगळ्या चवीच्या गोष्टी येत होता. त्याला ते चहा म्हणत होते, मी ते पित होतो. करत आम्ही संध्याकाळी गेलो तर मी असा झालो होतो. म्हटलं अभी इधर हम कल सुबह जाएंगे. म्हटलं बरं. मग त्या बाजारपेठेतनं जरा फिरलो इकडे तिकडे. चहा असं ते वेगवेगळ्या पद्धतीचे चहा घेतले. ते बरं मित्रांना माझ्या वाटतं मी कामासाठी जातच नाही, मी खरेदी करायला जातो म्हणून. त्यांनी सगळ्यांनी हा चहा आण तो चहा. ते सगळं होईपर्यंत 9-9:30 वाजले आणि मग बॅग उघडली, एक शर्ट घातला, एक स्वेटर घातला, दुसरा घातला, सगळे गरम कपडे घातले, तरी पण थंडी जाईना. मग ते आपल्याला जिथे आपण उतरतो ते मोठे रग देतात, तो रग अंगावर घातला आणि मग त्यांच्या भाषेतल्या बातम्या ऐकत बसलो. काही कळत नव्हतं त्यातलं. मग सकाळी उठलो, म्हटलं आता कधी अभि जायगा ना किधर उधर म्हणून. त्यांनी जिथे बोट दाखवलं तिथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचा हात तिथे कुठेतरी वर होतं. ते जवळ 8,500 फुटावर आम्ही पोहोचलो, टोकावर तिथे झुलूक. म्हटलं अच्छा, और अभी कल इधर से शूटिंग किधर उधर म्हणून चाललोय. बरं, मला सांगितलं होतं हे काम करणार आहेत म्हणून. म्हटलं चाल येत आहेत. तर मी आलो तेव्हा निघाले होते. ते एक सक्षम माझ्या ओळखीचा, शरद होता माझ्या ओळखीचा, आणि स्नेहशी एकदा परिचय झाला होता. आणि मग तिकडे ते वेगवेगळ्या आवाजात ते लोक बोलतायत, ते जवान त्याही थंडीमध्ये असे उभे. म्हटलं आता ह्याच्यात काय करणार. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी तिथे पोचलो. काय म्हणजे असं कटकट असा आवाज होतो. म्हटलं कुठून येतो बघतो तर माझे दात वाजत होते. मग चित्रीकरण दुपारच्या उन्हात होतं 12 वाजता. तेव्हा तिथे 0-3 असं तापमान होतं. बरं, हे सगळं गँगटॉक बघायला ठीक आहे, पण हे जे डोंगर बिंगर आहे ना, हे मला निसर्गाने असं म्हटलं का या बाळांनो या सगळे डोंगरावर चढा. त्यांनी ते निर्माण केलेत. आपण त्या डोंगरावर वगैरे चढायचं नसतं. आता आपल्याकडे एवढे रस्त्या बांधणारे मंत्री आहेत, त्यांनी डोंगर का नाही बांधले? कारण सरळ रस्त्यावर सोपा प्रवास होतो, तर सोपा प्रवास करायचा. आणि तसे करत तिकडे काय व्हायचं, अशी गाडी चाललेली, मध्ये डांबराचा रस्ता दिसायचा आणि बाजूला असं धूळ रेती आणि असं. त्यातनं एक गाडी समोर आली की मी म्हणलं आप उतर नाही हमले. अरे नाही बाबा, प्रत्येक वेळेला मी उतरायचो. तो पुढे गेला की तिकडे जायचो.
असं करत करत पुढे आम्ही एका ठिकाणी गेल्यावर तुम्हाला इधर ना वो चायनीज लोक आहे ना उन्होंने गोलाबारी किया था काय डॉक्टरला काय तो त्याच्याही पुढे तेव्हा हे कुठून तरी शूटिंग वगैरे करून आले. बरं भरत तुम्ही किती मधल्यावर राहता? हां कुठे मुंबईत? 15 म्हणजे 15 मधल्याची उंची बघायची सवय. हे कशाला 14,000 फुटावर कोण का त्याला बघताय? मी तर पहिल्याच मधल्यावर राहतो. म्हणजे माझ्या 15 पट उंचीवर त्यांना अनुभव होता, पण तो किती तोकडा असेल ना. पण एक होतं त्याच्यामध्ये, तो जो पोरगा होता ना तो पुढे मागे चांगले चित्रपट तर करेलच, परंतु एक हट्टी दिग्दर्शक म्हणून तो नक्की गाजणार. त्याला पाहिजे तेच. तुम्हाला एवढं हां बरं म्हणजे त्यांना तडजोड म्हणजे अडचण किती हे सगळे हे आहेत. मी तिथे नेणं 15,000 फुटावर अडचणीची गोष्ट आहे, साधी सोपी गोष्ट नाही आहे. सरळ बर्वेना माहिती असेल ना तिथे. तर मग माझं एक दृश्य आलं त्याच्यात. असं होतं की तुमचा रस्ता कुठे आहे, मी असं हे केलेलं असतो आणि तो शालीतनं हात काढला. तो सरळच होईना हात, परत केलं असं होईना हात सरळ. शेवटी म्हटलं एक काम कर, गरम उकळतं पाणी टाक. सगळं तयार ठेवलं, उकळतं पाणी. त्याने कुठे आहे तुमचा रस्ता? त्या तिकडे. म्हणजे हातवर कट असं करत ते एकदा तर बाबा संपलं. परंतु ना येताना फक्त उतार होता. म्हणजे एका पॉईंटला असं वाटलं की त्या बागडोगराच्या त्या गतीने शहराच्या पुढे पुढे जातो की काय 3-4 किलोमीटर. परंतु ते जे काय बघायला मिळालं ते, आणि त्या मुलाचं त्या 2-3 दिवसात मी बघितलेलं अप्रतिम त्याचं त्या सगळ्या गोष्टीवर त्याचं लक्ष होतं. आणि आम्ही आमच्या वडिलांना संधी दिली नाही की आपल्याला खूप छान पुत्र आहे माझा असं म्हणायची, पण शरदला ती संधी मिळालेली की माझा मुलगा खूप छान आहे असं तो म्हणू शकतो. तुमचं माहीत नाही, पण माझ्या वडिलांना तरी काय मी संधी दिली नाही कधी. खूप कष्ट केले तिने माझ्यासाठी, पण मी कधीच ही संधी दिली नाही. परंतु ह्याच्यानंतर जरा मला विचारलं की तू सिक्कीमच्या सिनेमात काम करशील का, तर मी म्हणेन एकच अट, मला विमानाने न्यायचं, तिथल्या तिथे दृश्य करायचं, सिक्कीमचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री असं तो म्हणून 1 दिवसासाठी म्हणजे नेमणूक करायची मी परत. बाकी तुम्हाला 1 कोटी रुपये तास, 50 कोटी रुपये तास असे पैसे दिलेस तरी मी येणार नाही. कारण ते इतकं हलाचं आहे ते सगळं. आणि तिथे त्या पोरांनी तेवढे वर्ष एवढे दिवस केले म्हणजे कमाल आहे. कारण तो चांगला माणूस होता या वाक्याला काहीच अर्थ नाही ना. तो वाईट माणूस आहे या वाक्याला खूप अर्थ आहे, कारण तो आहे. सो एकंदरीत मला खूप मजा आली ते काम करताना. आणि त्यांनी जे काही मला दाखवलं ते थोडं चित्रीकरण झालं वगैरे, म्हणजे हा सिनेमा नुसता बघावा नाही तर हा बघण्यासारखा सिनेमा आहे. तुम्ही बघत बसाल की काय. एखादा तुम्हाला योग्य चित्रीकरणाचं स्थळ मिळालं आणि त्यात तुमची गोष्ट चांगली असेल. मी एकदा त्याला म्हटलंही गमतीत, त्या थंडीतनं म्हटलं एक काम कर, तू जरा मागे बघ रे. काय आपण वडगाव बिडगावला जातो ना, कामशेट वडगाव, तिथे सेम डोंगर आहेत. आपण समजा 3-4 ट्रक मीठ नेलं आणि त्या तिकडे असं टाकलं तर असंच वाटेल की. म्हटलं कोण गेलाय सिक्कीमला, म्हटलं मराठी चित्रपट बघणारा. तो म्हणाला नाही तसं नाही आहे, मला हे असंच हवं आहे. म्हटलं नाही असू दे, पण मी शरदलाही विचारलं, ती जे एक जो शोध आहे तो कुठल्याही भारतातल्या शहरात होऊ शकतो, सिक्कीम का म्हणून. पण त्यांनी ते बघितल्यानंतर कळलं की त्यांनी का सिक्कीम निवडलं. आणि हा विचार पण करणं खूप कठीण आहे तिकडे. आता इथे ठीक आहे गप्पा मारते बोलते, पण त्यांनी तर जास्त दिवस काढले. थरकाप म्हणजे काय, हवेमुळे थरकाप उडणं म्हणजे काय. नक्कीच. आणि त्यांनी तर 40 दिवस काढले तिथे. हो नाही, मला मोठा प्रश्न हा खरंच विचारायचा आहे, कारण आत्ता जे बाहेर चालू आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तिकडे आता जवान लढतायत आणि तो बर्फाच्छादित प्रदेश आणि त्याच्या पलीकडे त्यांची ती मेहनत आणि ते आपण जिवंत राहावं म्हणून ते तिकडे लढतायत. तुम्ही त्या सगळ्या प्रदेशांमध्ये आता जाऊन आलात थोडं, तर त्यातलाही काही अनुभव असेल, जाता जाता एखादा मिलिटरीचा जवान भेटला असेल, काय होतं? अगं आम्ही जिकडे शूटिंग करत होतो त्याच्या खाली फायरिंग रेंज होती त्यांची मिलिटरीची, आणि आम्ही जिथे गाडीनी आम्हाला म्हणजे अक्षरशः 200 मीटरचा जरी का चढ असला तरी आम्हाला गाडीनी वरती नेत होते. एक तर मी आजारी होतो त्यामुळे मी चान्सच नव्हता काही करण्याचा, पण तिकडे ते जवान आहे ना असे टांगा टाकत चालत होते वरपर्यंत,
आणि त्यांचं वरतून ते बघत होते इकडे तिकडे, आणि त्यांनी खूप काही जॅकेट्स घातलेत असं नाही, त्यांचं एक जो आतमधल्या वर्दी असेल ती, त्याच्यावरचं त्यांचं ऑफिशियल जॅकेट असेल ते, आणि बंदूक हातात घेऊन ते पाठीवरती काही गोष्टी असतात त्यांच्या ते घेऊन ते टकाटक वरती जात होते, ते खाली उतरत होते, इतकं सहज करत होते सगळं, आणि ते सतर्क होते. आम्ही शरद तो किस्सा सांगेल, जेव्हा बर्फ पडला अचानक आणि अख्खं एक अर्ध युनिट बर्फाच्या मागेच राहिलं, आम्हाला खाली जाताच आलं नाही, आणि शरद वगैरे सगळी मंडळी चालत खाली आली होती. पण त्या मंडळींनी त्या हवेत 60 जणांसाठी एक व्यवस्था त्यांना करून दिली की या खोलीत तुम्ही राहू शकता, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो. हे मिलिटरीच्या लोकांनी मदत केली. त्यामुळे हा किस्सा खरंच तू त्याच्याकडून ऐकला पाहिजेस. आणि मला हा आता सिक्कीमबद्दल एवढं सांगतोय ना, मी खरंच निघत होतो आणि मी त्याला म्हटलं शुभेच्छा तुला संजय. तर तो म्हणाला की माझं अजून काम व्हायचं आहे, पण मी काम व्हायच्या आधी सांगतोय, मला आता कोणी 1 कोटी रुपये दिले तरी सुद्धा मी सिक्कीमला येणार नाही, मी सिक्कीम नकाशावर सुद्धा बघणार नाही म्हणाला. त्यामुळे अशी अवस्था, म्हणजे अशी परिस्थिती होती तिकडे. खूप थंडी आहे आणि आपल्यासाठी ते सोपं नाही आहे. आपण मुंबईतल्या राहणाऱ्या लोकांना आपल्याला पुण्यात गेल्यावरती सुद्धा संध्याकाळी आपण जॅकेट घालून फिरतो ग, टू बी ऑनेस्ट. त्यामुळे खूप मजा आली. आणि संजय आणि भरत जे म्हणाले ना स्नेहाविषयी, तेच माझंही मत आहे. परत रिपीट करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या मुलाला खूप खूप शुभेच्छा, त्याचं विजन खूप चांगलं आहे. तुमचा पण तो एक माउंटनची सफर झाली ना एक छान, तर त्याच्यातला काही एक अनुभव जो आता शेअर. माझा अनुभव कारण मित्रांबरोबरच तो एक ट्रिपच झाली असेल एक वेगळी. आता त्यांनी जे एक तुम्हाला सफर घडवून आणली ना, असे जात होतो, तसंच आमचंही झालं. मी आणि भरत आम्ही 11 वाजता बागडोगराला उतरलो आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री 8:30 वाजता वरती पोचू लाचुंगला असं सांगितलं होतं. आणि आम्ही सुरुवातीला असं खूप छान मनोहरी दृश्य सगळं पाहत होतो आणि बघत होतो, इकडे बघ तिकडे बघ, बघेपर्यंत गाडी वळत होती. आधी सुरुवातीला खूप मजा वाटली, नंतर मला ते इतकं मळमळलं की दुसऱ्या दिवशी मी उठलो, आम्ही रात्री 11:30 पर्यंत ऑक्सिजन लेवलचा तो प्रॉब्लेम होताच, म्हणजे ते आम्हाला नंतर जाणवलं. पण त्याच्या आधी मी सकाळी उठलो ते माझ्या पोटात अत्यंत क्रॅम्प्स होते आणि मला उलट्या होत होत्या आणि मी 3 दिवस तिकडे आजारीच होतो, मला काहीच करता येत नाही. हो, हा औषध, याला मी माझ्या एका मित्राला सांगून याला औषध, कारण तिकडे वेगळं औषध असेल ना, तर ते औषध त्यांनी तो घेऊन आला होता माझ्यासाठी. आणि माझी खूप बिकट परिस्थिती होती. म्हणजे टू बी ऑनेस्ट माहिती आहे का, मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ना, त्याच्यानंतर मला ते सगळे सिनेमे आठवले ज्या सिनेमामध्ये दरवाजा तोडून आतमध्ये लोक येत आहेत आणि अशी आपली अवस्था होईल की काय, इतकं माझी परिस्थिती वाईट होती. त्यामुळे ते पार करू शकलो आणि मजा अर्थातच घेत होतो आम्ही, तिघही एकत्र होतो. त्यामुळे तर माझा अनुभव सिक्कीमचा हा होता. खरंच म्हणजे मी जिकडे गेलो ना, ते निघालो वरती जायला, काही 1000 फुटावर काही अधिक 1000 फुटावर, तर जायला 2 तास लागले आणि यायला 45 मिनिटं लागली फक्त. इतका उतार आणि इतका चढ नको ते. शरद सर, मला नक्कीच त्या मिलिटरीच्या लोकांनी जेव्हा तुम्हाला मदत केली तो एक अनुभव जाता जाता ऐकायला नक्की आवडेल. आणि आत्ता तुम्हाला त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्ताच्या त्या सगळ्या गोष्टीसाठी काय सांगा? नाही, आम्ही सिनेमा सुरू होतो ना, सगळ्यात पहिल्यांदा इंडियन आर्मीचे विशेष आभार मानलेले आहेत, कारण त्यांच्याशिवाय आम्ही हा सिनेमा पूर्ण करू शकलो नसतो. सगळ्या परवानग्या आम्ही काढलेल्या होत्या, पण त्याउपर तिथे हॉस्पिटल नव्हते. म्हणजे सुनील जेव्हा आजारी पडला तेव्हा तिथे हॉस्पिटल नव्हतं. सगळी हॉस्पिटल आहेत ती मिलिटरीची हॉस्पिटल होती. आमच्या युनिटमध्ये जे आजारी पडले त्यांना मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन आम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी आम्हाला बरं केलं. संपूर्ण मिलिटरीच्या लोकांनी आम्हाला पूर्ण पाठीशी उभे राहिले आणि 10,000 फुटापासून ते पुढं 14,000-15,000पर्यंत संपूर्ण मिलिटरी एरिया सुरू होतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही ते ड्रोन आणि ह्याचा वापर करू शकत नाही किंवा विशिष्ट ठिकाणीच फक्त शॉट्स घेऊ शकता. तर ते सगळं आम्ही आधी जाऊन त्याची परवानगी काढलेली होती. त्यामुळे आणि ते खुश होते. त्याचे बरेच लोक आपल्या महाराष्ट्रातले होते, म्हणजे सांगली, सातारा, नाशिक इकडचे अनेक लोक तिथे मिलिटरीमध्ये. आणि म्हणून खरंच म्हणजे कमाल आहे, एवढ्या थंडीत आम्हाला असह्य होत होतं आणि ती माणसाशी सहजपणे डोंगर चढून जात होती, उभी होती. हा डोंगर पलीकडं चायना होतं, इकडे भूतान आहे, इकडे नेपाळ आहे, अशा ती बॉर्डर आहे पूर्णपणे. आणि कमाल आहे म्हणजे त्यांची खरोखरच. ते सगळे उभे आहेत म्हणून आज एवढं भारत पाकिस्तानचं जे चालू आहे तेव्हा आपण इतके छानपणे सिनेमाबद्दल बोलू शकतो आहे, सिनेमा प्रदर्शित करू शकतो आहे. आपलं आयुष्य सुरळीतपणे चालू आहे, आनंदाने चालू आहे. याला कारण ते सगळे जवान आहेत. सिनेमातही तुम्ही आभार मानलेले आहेत म्हणजे पहिलं ते मस्ट आहे, म्हणजे त्याच्याशिवाय. नाहीतर मी
कृतज्ञ ठरलो असतो की त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. आणि एक दिवस शूटिंग आमचं संपता बर्फाचा पाऊस सुरू झाला आणि डोळ्यात देखत एका तासामध्ये एक एवढा हा रस्ता असेल तर एवढा बर्फाचा थर जमला. आणि स्नेह डिरेक्टर असल्यामुळे त्या दिवशी आमचं काही शॉट्स असल्यामुळे त्याची टीम पहिली गाडी पुढे निघून गेली, ती निघून गेली त्यातनं. आणि 7-8 गाड्या आणि आम्ही त्याच्यात फसलो आणि ती टायर तिथल्या तिथे फिरायला लागली. अरे आणि बापरे, हां, हां, ते फार ते डेंजरस फसतं तेव्हा असतं ते. आणि अख्खीच्या अख्खी गाडी अशी सरकते, कुठेही सरकेल ती, त्याला काही लिमिट नाही. आणि एका साईडला डायरेक्ट दरी. मग मी म्हटलं थांबा आता. आणि तोपर्यंत संध्याकाळचे 8-8:30 वाजले. 5-5:30ला अंधार होतो तिकडे. तर आता करायचं काय? वेड्यासारखी थंडी, चारही बाजूला फक्त, माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते, नंतर दाखवीन तुला मी. चारही बाजूला फक्त बर्फ आणि एक असा बल्ब दिसला आणि कुठेतरी शेड दिसली. मी तिथे गेलो, त्या व्हरांड्यात कोणीच माणूस दिसलं नाही. त्या खिडकीतला एक पडदा हल्ला, बघितलं तर 2 जवान जेवत बसले होते. मी त्यांना टकटक केलं, त्यांनी उघडलं, त्यातला एक मराठी निघाला. मी म्हटलं मी शरद बोंक्षे ओळखतो साहेब तुम्हाला, काय झालं? म्हटलं मी 60 माणसं घेऊन अडकलो आहे आता इथे. ते मला सकाळी 10 शिवाय तुम्ही इथनं बाहेर नाही. ते गव्हर्नमेंटचे ते काय म्हणतात त्याला, स्नो कटर म्हणून एक गाडी असते, ती स्नो कटर इथनं फिरण्यानंतर ते चालू होणार. नाहीतर मग तुमच्या प्रत्येक गाडीच्या टायरला साखळी लावावी लागेल. लोखंड्या साखळ्या असतात, त्या अशा जर लावल्या तर ती गाडी जाऊ शकते. कारण तिथे 6 वाजता अडकणं आता म्हणजे एवढ्या किती गाड्यांना भीषण असेल. साखळ्या कुठून आणणार आम्ही? असं काय आमच्याकडे काहीच नाही. म्हटलं आता काय करायचं? तर म्हटलं आम्हाला इथे रात्र. तर ते मला रात्र म्हणजे 2 मिनटं थांबला आणि मग त्याने अशी एक 10 बाय 15ची अशी एक खोली होती. आणि मग मला या इकडे, अजून कोण आहे तुमच्यावर? म्हटलं काय 60 जण आहेत. 60 जण होतात? हां, 60 जण होतो आम्ही आणि भिजलेलो होतो आम्ही पूर्ण बर्फाच्या पावसामध्ये. तर या म्हणलं, आम्ही 2-4 गेलो. त्याने अशी एक अडगळीच्या खोलीमध्ये काही गाद्या पडलेल्या होत्या, त्या उचला म्हणाले सगळ्या गाद्या आणल्या आणि तो पूर्ण 10 बाय 15चा ती खोली होती, ती अशी सगळ्या गाद्या टाकल्या. आणि मला रात्र काढा येते तुम्ही, आता काय करणार? आणि आता किती वाजले? 9-10 वाजता सगळे लाईट्स ऑफ होतात, कारण ही बॉर्डर आहे. 10 ते पहाटे 5 इथे लाईट लागत नाही, रूलच आहे तसा. आणि तुम्ही सुद्धा काहीतरी वेड्यासारखं ते हे वगैरे असलं काही करू नका, मोबाईलमधनं काहीतरी बघा बेगाला, हे सगळं अलाउड नाही, आम्ही हाकलून देऊ तुम्हाला इथनं. म्हणलं ओके. सगळ्यांना सांगितलं बाबा रे, त्यांनी मदत केली, काही भानगडी करू नका. आता काय करायचं? आता सगळेच प्रॉब्लेम, म्हणजे टॉयलेटला लागली तरी प्रॉब्लेम, कोणी जेवलेलो नाही, संध्याकाळचा नाश्ता येतो तिथेच पाऊस सुरू झाल्यामुळे तो नाश्ताही फुकट गेला. आम्ही कोणी सगळे उपाशी होतो. त्यांना म्हटलं खायला काय मिळेल? नाही हो म्हणाले. आता आम्ही 3 जण राहतो इथे फक्त. अरे देवा. म्हटलं चल ठीक आहे, उपाशी राहू शकतो आपण. आम्ही अशी कुडकुडत अख्खी रात्र काढली. पहाटे 4 वाजता बरोबर ते आले, म्हणाले आता तुम्हाला बाहेर पडावं लागेल. मग 4 वाजल्यापासून आम्ही तिथे बाहेर सगळेजण. आणि ती रात्र, आणि त्या दिवशी माझ्या मनात आलं की हुश, आदल्याच दिवशी सुनील आणि हे निघून गेलेले आहेत, संजय अजून इथे आलेला नाही आहे. वाचलो म्हटलं मी. हे जर तिघे त्याच्यात माझ्याबरोबर असते तर म्हणजे काय, मला एवढी लाज वाटली असती की मी काय केलं हे, त्या सगळ्यांना कुठे अडकवलं. पहाट झाली. मग ते म्हणाले आता 10 वाजणार. ते वरून स्नो कटर कापत येणार तो सगळा बर्फ. इथे येईपर्यंत खूप उशीर होणार. मग मी सगळ्यांना विचारलं चालत निघूया काय? मग आम्ही 25 किलोमीटरचा डोंगर उतरलो चालत. म्हणजे ती रात्र टळली. रात्र टळली म्हणजे ती गेली. नशिबाने कुणालाच काहीच झालं नाही. आणि ज्यांना कोणाला टॉयलेट्सला लागली त्यांना विचारलं इथे, ते काय नाही म्हणजे बर्फच आहे सगळीकडे, वितळला की जाते सगळं. अशी सगळी फार भीषण अशी ती एक रात्र होती. सिक्कीमचा तो अनुभव. आणि सगळ्या मिलिटरीच्या लोकांना सॅल्यूट की त्यांनी इतकी मदत केली ना की काय विचार नकोस. ग्रेट लोक आहेत सगळे. ते आहेत म्हणून आपण आहोत खरंच. मला वाटतं की इतकं आता हा एवढा सुंदर अनुभव सांगितल्यानंतर आता मी यापुढे काहीच बोललं नाही पाहिजे. आणि खरंच फार कमाल आहेत तुमचा हे सगळे अनुभव. प्रत्येकाने सांगितलेले जे अनुभव आहेत ते फार कमाल आहेत. त्यामुळे बंजारा सिनेमासाठी खूप भरभरून शुभेच्छा. आणि अर्थात पुन्हा एकदा आपण इंडियन आर्मीला सलाम करूच या. आणि 16 मेला प्रदर्शित होतोय आणि हा छोट्या पडद्यावर येणार नाही, त्यामुळे आधीच सांगतो हा मोठ्या पडद्यावरच बघायचं मोठं स्वप्न आहे. मोठ्या पडद्यावरच बघा. हा तुमचा निर्णय होता की मोठ्याच पडद्यावर आता? येस ऑफकोर्स. काही सिनेमे असतात ना ते तसेच बघायला मजा येते ना. ते छोट्या मोबाईलमध्ये बघण्यात त्याची काही मजाच नाही. मराठी प्रेक्षकांनाही आवाहन करत जाता मराठी चित्रपट सध्या काही चालतात काही नाही. मराठी चित्रपट जसं नाटकाला येतं की नाही आमच्या सगळ्या विविध विषयांना बघायला, तसंच हा एक सुंदर चित्रपट आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. तर आवर्जून बघा. प्रत्येकाला आपापले जुने हरवलेले मित्र आठवतील.
कदाचित आमच्या सिनेमामुळे तुम्ही पुन्हा त्यांना फोन कराल आणि पुन्हा ते मित्र तुम्हाला परत भेटतील आणि पुन्हा तिथून सुरुवात होईल तुमच्या मैत्रीची. तर नक्की बंजारा बघा. बंजारा समाजाशी याचा काही संबंध नाही. बंजारा म्हणजे सदैव भटकणारे. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू.